लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडीतल्या भराडी मातेच्या जत्रोत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली। यावेळी मुख्यमंत्र्यांनी भराडी मातेचं दर्शन घेतलं। शेतकऱ्यांवर आलेलं संकट दूर होऊ दे असं साकडं यावेळी मुख्यमंत्र्यांनी देवीला घातलं। सेवक म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे, त्या संधीचं सोनं करून राज्याचा विकास सुरू आहे असंही शिंदे म्हणाले। मालवण तालुक्यातील आंगणेवाडीतल्या भराडी देवीच्या यात्रेला महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात भक्तांची उपस्थिती असते। देवीच्या यात्रेसाठी मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। मंदिर आणि परिसरातील ही दृश्य ड्रोनच्या माध्यमातून टिपण्यात आली आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगावात उद्या श्री संत गजानन महाराज यांचा प्रकट दिन साजरा केला जाणार आहे। या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे। भाविक भजनी मंडळी दिंड्या शेगावात दाखल झाल्या आहेत। लाखो भाविकांची व्यवस्था मंदिर प्रशासनाकडून करण्यात आली आहे। अंबरनाथच्या शिवमंदिर आर्ट फेस्टिवलमध्ये अयोध्येच्या राम मंदिराची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली आहे। या मंदिरात प्रभू श्रीरामचंद्रांची मूर्ती देखील स्थापित करण्यात आली आहे। फेस्टिवल परिसरात 90 फूट राम मंदिराची प्रतिकृती तयार करण्यात आली। प्रभू श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी अंबरनाथकरांनी मोठी गर्दी केली आहे। चंद्रपुरात ताडोबा महोत्सवाची सुरुवात झाली आहे। वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत या महोत्सवाची सुरुवात झाली। महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी श्रेया घोषाल यांनी एकापेक्षा एक सरस हिंदी मराठी गाणी सादर करून चंद्रपूरकरांना मंत्रमुग्ध केलं।